भूपेंद्र पाटील यांना नक्कीच कुठेतरी चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला असता परागच्या माध्यमातून, मात्र चेंडूला त्या ठिकाणी थांबवलंय. 38 सर्कलमध्ये भूपेंद्र पाटील यांना पहिलं षटक प्रगती पथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या धावपटलावर असतील एका चौकाराच्या मदतीने एक बाद 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान जय चेरोबा वडवली विपक्ष आई नंददी 40+ मास्टर संघ आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र फटका सजवलाय. 2 बाउन्स आउटसाइड द बाउंड्री लाईन. 4 धावा. पहिलं षटक संपतंय एका गड्याच्या मोबदल्यात एक बाद. 40+ मास्टर संघ आपण पण झालाय संतोषजी भोईर यांचा. मारुती मायदे आणि गणेशजी भोईर यांनी जर झेल टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नितीन दादाकडून विकेट हॅट्रिकसाठी. तर कसेही 3 विकेट एका षटकात मिळवले तर प्रवीण दादा खुटले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान कुमार हर्षल खुटले यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न. विजय भगत फिरकीचा जादूगर या ठिकाणी गोलंदाजी हाताळणार आहे. पहिलाच चेंडू या ठिकाणी काय झेल टिपलाय. रोहिदास गायकर आपण पाहतो त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला झेल टिपला. संपुष्टात आली आहे. तडाखेबाज फलंदाज पराग नायकेची. कव्हर पॉइंटवरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय रोहिदास गायकर. नक्कीच 40+ संघ आहे का निलेश खुटले या ठिकाणी प्रश्न पडेल. काय एफर्ट दाखवलाय आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळताना. विजय मात्र पहिल्याच चेंडूवर यशस्वी ठरलाय. त्या ठिकाणी या वेअरहाऊस समोर ज्यांनी गेट समोर गाडी लावली कुणी गाडी लावली असेल तर आपल्याला विनंती असेल ती गाडी काढायची आहे. हा समोर जो 4 व्हीलरचा वेअरहाऊस आहे त्या बाहेर गेट समोर जी फ्रंटला गाडी लागली ती आपण काढायची आहे. दरम्यान पहिल्याच चेंडूवर यशस्वी ठरला फिरकी गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीची जादू आपण चाफेकर बंधू क्रिकेट संघातून पाहिली होती तोच विजय भगत आज आई नंदादेव 40+ संघातून खेळतोय. पहिल्याच चेंडूवर यशस्वी ठरलाय. ज्यानं कामोड्याचा ग्राउंड गाजवला होता आणि बारक्या कांबळेला ज्याचा थरकाप होता तोच विजय भगत. आई नंदादेवी तुरेवाले नाच मंडळ नांदगावचे सुप्रसिद्ध शाहीर श्री सुभाष झिपर खुटले यांच्या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. यावं या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावी ही विनंती. तसेच श्री संदीप मारुती पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण यावं या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न हो. दरम्यान हा चेंडू खोलवर टप्पा. 1 धाव मिळवतोय. आपण पाहिलं डावखुरा फलंदाज आलेला शुभ मात्र 1 धाव मिळवतो या दुसऱ्या चेंडूवर. तर शाहीर कुठले आपण यायचं आहे या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान
विजय भगत याचं षटक प्रगतीपथावर आहे. खोलवर टप्पा मात्र खोदून काढला फलंदाजांना 2 धावा मिळवल्या केलंय. मागच्या वर्षीच्या NPL चा टायटल शशी खुटले यांच्या संघाने पटकावलं होतं आणि शेवटचा अंतिम षटक जे निर्णायक षटक होतं ते सुद्धा शशी खुटले यांनी फेकलं होतं आणि अजूनही 40+ असला तरी फिट प्लस आहे शशिकांत खुटले. दरम्यान निलेश खुटले यांना एक बक्षीस आले, आगळं वेगळं बक्षीस आले. जर झेल सोडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे निलेश खुटले यांच्याकडून, निखिल भोईर यांच्याकडून निलेश खुटले यांना. शशिकांत खुटले यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. काय फेकी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण अचूक, तेवढीच अचूक फेकी. दरम्यान एक धावेवर समाधान मानावं लागेल. जय चोरबा क्रिकेट संघाचा फलंदाज त्या ठिकाणी असेल प्रतीश. एक धाव मिळवली आपल्या संघासाठी. दुसरं षटक याचा प्रगतीपथावर कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यास संधी देत नाही, कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यास वाव देत नाही त्या ठिकाणी विजय. हा चेंडू आपण पाहतो वाईड लाईनला फेकलेला चेंडू. या ठिकाणी एक धाव मिळते. पंच दर्शवतात एक धाव. तर प्रतीश जातो, शुभमने एक धाव जमवली आहे क्षेत्रात आणि शुभम जातो प्रतीश जातो स्ट्राईक एंडला. मागच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रतीश यानं. शशिकांत खुटले यानं अचूक क्षेत्ररक्षण केलं होतं. लोअर फुल टॉस त्या ठिकाणी कट केलंय चेंडूला. तिथे सुजय खुटले असतील. अचूक क्षेत्ररक्षण झालंय. पाहायचं आपल्याला गोलंदाजी पंचांनी षटक संपल्याची घोषणा केली. 2 षटकांची समाप्ती. तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धाव जय चेरोबा वडोली संघाने जमवले. तर पहिलं षटक फेकलं होतं, हाताळलं होतं अनुभवी गोलंदाज दत्ता भगत यानं. तर दुसरं षटक हाताळलंय त्या ठिकाणी विजय भगत यानं. धावपटलावर लागले 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर तिसरं षटक स्वतः कर्णधार भूपेंद्र पाटील हाताळणार आहेत. नक्कीच त्या ठिकाणी आमचे विश्वास पाटील असतील आणि भूपेंद्र पाटील असतील. या ठिकाणी हस्तांदोलन करताना त्यांची चर्चा झाली की मागच्या वर्षी आपण 2023 मध्ये भेटलो होतो आणि याच मैदानावर पुन्हा एकदा 2024 मध्ये आपली भेट होते. पाहायचंय कोण जिंकणार आहे, विश्वास पाटील की भूपेंद्र पाटील. जय चेरोबा वडवली की त्या ठिकाणी आई नंदादी 40+ मास्टर नांदगाव. थरार नाट्य रंगताय या मैदानात. हर्ली क्वीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रस्तुत ग्रुप ग्रामपंचायत चषक 2024 मध्ये आपण पाहतोय मान्य श्री नितेश कुमार राजबहादूर सिंग साहेब, मान्य श्री अबासो यशवंत जाधव साहेब, मान्य श्री मिथुनजी अनंत शितकंदे साहेब आणि मान्य श्री मनोहरजी काशीनाथ भोईर या गावचे सरपंच साहेब यांच्या स्पॉन्सरशिप मधून ही शृंखला आपण हर्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पाहतोय. आणि या शृंखलेतील पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण या ठिकाणी रंगतो. 40+ मास्टर आई नंददेवी नांदगाव विपक्ष जय चोरबा वडवली. पहिला चेंडू कर्णधार भूपेंद्र पाटील याचा आपण पाहिला खोलवर टप्पा आणि एक अचूक चेंडू पाहायला मिळाला. दुसरा चेंडू हाताळतो ओव्हर द विकेट. सुजय खुटले झेल मात्र सुटलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. तर या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. भूपेंद्र पाटील हे षटक हाताळतोय. फुलटॉस पद्धती चेंडू 2 धावा चेंडूवर मिळाले. प्रतीक्षाला मोठा फटका खेळण्याची संधी होती.
पुन्हा एकदा अचूक फटका, अचूक फेकी, क्षेत्ररक्षण अचूक फेकी. गुरुनाथ घोरपड यांच्याकडे हा चेंडू. काय क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. प्रतीश आणि शुभम अशी जोडी मैदानात. भूपेंद्र पाटील षटक हाताळतोय. खोलवर टप्पा तटावलाय. रोहिदास गायकर अचूक क्षेत्ररक्षण, अचूक फेकी. मात्र एक धाव पूर्ण करतोय शुभम. डावखुरापर्यंत आपण पाहतोय एक धावेने धावफलक पुढे सरकतंय. दरम्यान श्री सुभाष जिपर खुटले शाहीर तुरवले नाचमंडळानंतर आपल्याला विनंती असेल यावं या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित बीडी फडके आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हॅलो हॅलो 11 धावा आपल्या संघासाठी जमवल्या प्रतीक्षेने. तिसरा षटक कर्णधार भूपेंद्र पाटील याचा प्रगतीपथावर असताना या ठिकाणी शुभम तर एक धाव मिळते. 3 षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या हॅलो हॅलो 22 धावा धावपटलावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर शेवटचं षटक या पूर्वार्धात हाताळतोय सुजय खुटले. दरम्यान कुमार आदेश बाळाराम भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण यायचे या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुजय खुटले शेवटचं षटक हाताळणारे या पूर्वार्धातील. आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. जय चिरोबा वडोली विपक्ष ऐनदेव 40+ मास्टर नांदगाव. तर सुजय खुटले या ठिकाणी षटक हाताळतोय. पूर्वार्धातील शेवटचं म्हणजे 4थं षटक. पहिला चेंडू. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज. एक धाव मिळेल नक्कीच. शुभम याला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल जय चिरोबा वडवली संघाला. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी 35 ते 40 धावा जमवाव्या लागतील 40+ मास्टर समोर या ठिकाणी कडवी झुंज देण्यासाठी.
तर नवखा फलंदाज प्रेम ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मारुती मायदे यांचं तेवढीच अचूकपैकी एक धाव मिळते संघाला. या ठिकाणी चौथं षटक प्रोग्रेसमध्ये आहे. सुजय कुठले हे षटक हाताळते. 40+ मास्टर्स नांदगाव एक चांगला संघ या ठिकाणी बांधलाय. 40+ मास्टर्स नांदगाव आई नंदादेवीच्या नावानं आपण पाहतो या ठिकाणी सुजय, तर समोर जय चेरोबा वडवली संघ. तर आदेश बाळाराम भोईर आपल्याला विनंती असेल यावं मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी 4 धावा मिळतील पंच. तर 4 धावा मिळतात. हा चेंडू आपण पाहतो फलंदाज डावखुरा फलंदाज यानं शुभम याने मात्र खोदून काढलाय. 4 धावांनी धावफलक सजलाय. सुजय खुटले याचा समाचार घेतला आपण पाहतोय. लोअर फुलटॉस, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विजय भगत आणि झेल मात्र टिपलाय. खेळीचा अंत होतो शुभम याचा चौकारानंतर. याचा विलास ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो तोच फटका पहिल्या चेंडूवर दाखवलाय. गगनभेदी उत्तुंग फटका, षटकार. 6 धावा, 34 धावा धावपटलावर सजले 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र मागडा ठरतो या ठिकाणी सुजय खुटले. लोअर फुलटॉस ऑन साइडला टार्गेट केलं होतं, मात्र 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी.
चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, गडी मात्र बाद होतोय. 4 षटकाचा वाजवी खेळ संपतोय, पूर्वार्ध संपतोय. धावपटलावर धावा असतील 4, 35 धावा, 36 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 4 षटकामध्ये 9.00 च्या सरासरी. नांदगाव नगरीत क्रिकेटचा होताई, असा थरार पनवेल नांदगाव नगरीत क्रिकेटचा. हॅलो हॅलो मी तुझे शिकंदी नांदगाव गावचा व्यासपीठाकडे वळूया. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मनोहर शेठ भोईर सामने बघायला येत. हॅलो 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 या ठिकाणी आपण व्यासपीठाकडे वळूया. या ठिकाणी सन्मानित अतिथी उपस्थित मान्यवर हॅलो कुंडलिकजी भोईर यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. कुंडलिकजी भोईर, मी आयोजकांना विनंती करतो लगेचच आपण या व्यासपीठाकडे वळूया. सन्माननीय कुंडलिकजी भोईर यांच्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. हॅलो हॅलो त्या हॅलो 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 त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सुभाषजी खुटले शाहीर तुरेवाले नाचमंडळ नांदगाव यांच्या या ठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर ज्यांनी 5 वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला त्या घोड्याचे मालक आणि या उरण विधानसभेचे माजी उमेदवार सन्माननीय रोहनशेठ भगत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या शृंखलेच्या माध्यमातून त्याचा आपण स्वीकार करावा. वेळात वेळ काढून या शृंखलेला उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी सन्माननीय रोहनशेठ भगत यांच्या ठिकाणी स्वागत केले जाते. नंतर आपण सन्मान करूया आदेश बाळाराम भोईर यांचा या ठिकाणी सन्मान. आदेश बाळाराम भोईर वेळात वेळ काढून या शृंखलेला उपस्थित राहिल्याबद्दल. यानंतर आपण पाहतोय कुमार अक्षय अनंत पाटील
या ठिकाणी शिरवली पनवेल गावचे सुपुत्र ठसका म्युझिक चे प्रोप्रायटर आपण या ठिकाणी पाहतोय, त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. हॅलो, चला आपण दरम्यान या मॅचकडे जातोय. आजच्या इनिंगमधली शेवटची मॅच, पहिल्या इनिंगमधली शेवटची मॅच आपला भेटेला आहे. 35 धाब्यांचा टार्गेट आपल्याला सेट केला इथे, ते काढायचं आहे. परंतु हा चेंडू अक्रॉस द लाईन नक्कीच आपण पाहिलं तर या बॉलवरती पाहिजे रोहिदास गायकरी या खेळा स्थितीत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला बॉलर आपण पाहतोय, नक्कीच इथे आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात नक्कीच एक धाब आली आणि एका धाब्याच्या मदतीपूर्वक धाब्यांचं समीकरण नक्कीच पुढे गेलाय. पहा टिपर अटॅक इतका जेव्हा पद्धतसे, कारण समोरच्या टीमनंही टोटल कमीत कमी धावफलकावरती रोखला. त्याच प्रकारे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आपण विश्वासला पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती ठेवलेला विश्वास हा गोलंदाजी मार्कवरती आहे. परंतु इथे आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 धाबा. तुम्हाला इथे काय घडलंय, कारण हा जर चेंडू आधी जोरात फेकला असता हॅलो तर काहीतरी थोडं फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे फेरबदल झाली एका धाब्याची. एका धाब्याच्या मदतीनं जरी एक धाबा आला तरी टार्गेट थोडंसं मुश्किल होईल, दडपण होईल, प्रेशर येईल. आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण लो स्कोरिंगचा सामना जरी असला ना तो कशा रीतीपूर्वकाने हाय होईल यासाठी प्रत्येक गोलंदाज, कारण लो स्कोरिंगचा सामना हेच अटीतटीचे होतात. इथे काय घडलंय, अरे घनघन वाजे घंटा, कितना पारा कंटा, देखिए गोलंदाज विश्वास ने उखाड़ दिया बैट्समैन मंगेश गायकर का डंडा. बैक टू द डब्ल्यू.
धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 31 रन. बोलणं कधी सोपं परंतु करणं कधी कठीण असतं ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजत असतं. गोलंदाज अनिकेत खुटले यावेळेस पुन्हा एकदा बॅट टच आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, परंतु तिथे आपण पाहिलं तर थोडंसं डिक्लरच्या स्वरूपात डिक्लर मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अतिशय चांगलं मैदान, परंतु या मैदानावर थोडंसं शॉर्ट मैदान आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॅटचा टच लागली, एका धाबेचा चेंडू आला आणि एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल 6 धाबा, म्हणजे अजूनही आपल्याला 15 बॉलमध्ये 30 धाबा कंप्लीट करायचे आहेत. आत्मविश्वास हा प्रत्येक खेळाडूचा स्वभाव असतो आणि तो आत्मविश्वास प्रत्येक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टाकावा लागतं. इथे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज अनिकेत खुटले. यस, नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं दडपण आलंय आता गोलंदाजावरती. मोठे फटके कधी येतील, कारण एका बाजूला 40+ खेळाडू आहेत. जुनं ते सोनं असतं परंतु ते सोनं कधी होईल. परंतु इथे प्रयास दोन्ही संघाकडून अतिशय चांगलं आहेत. कारण असं म्हणतात ना की ज्या वेळेला यस डेफिनेटली खेळाडूंना आपली कृतीता दाखवली. ज्या वेळेला आपण पाहिलं तर खेळाडूंना आधीच पंचांचा इशारा येण्याआधीच या खेळाडूंना विकेट सोडली. Back to the त्यांना कमबॅक केलंय जरूर. आता येणारे 12 दरम्यान यस यस सागरजी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे. अतिशय चांगला समालोचक आणि मंत्रमुक्त करणारा प्रेक्षकांना आमचे गुरुवर्य आहेत, त्यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकलोय. परंतु इथे आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये जातो येणारे चेंडू आहेत. 12 बेजासाठी 30 धाब्यांची गरज आहे. 40+ खेळाडूंना आता भरसावा लागेल, बहरावा लागेल, मेहनत करावी लागेल. गोलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील. पुढचा बॉल, पहिलाच बॉल या ओव्हरमधील, तिसरा षटक आहे. परंतु बॅटचा टच एकेरीनं दुहेरीनं आता संघाचा वाटचाल पुढे जाईल, परंतु थोडंसं दडपण प्रेशर येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे कुठेतरी दडपण आलं आहे. एका धाबेचा आलाय चेंडू, परंतु अजूनही आपण विचार केला तर येणारे चेंडू असतील 11 विजयाकरिता 29 रन्स, अर्थात 29 धाब्यांची गरज आहे. 7 धाबा स्कोरबोर्डवरती आल्या जरूर. 11 चेंडू 29 धाबा. एखादा मोठा फटका सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जाईल का? यास मोठा फटका येईल का? उंची जास्त लांबी कमी, खेळाडू बाद, अर्थात निलेश कुठलं. बॅक टू द पॅव्हलियन.
थँक्यू अर्जन डिझे. केलंय क्रिकेट यस डेफिनेटली इज क्रिकेट. परंतु इथे आपण पाहतोय थोडंसं दडपण आलाय. चौकार आला त्यानंतर धाबेंचा फलक पुढे सरला अर्थात 11 धाबा 12 धाबा स्कोर गार्ड वरती आल्यात. परंतु इथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाली एक धाव आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल धाबेंचं समीकरण पुढे जाईल जरूर. 13 धाबा कारण 36 धाबेंचा टार्गेट इथे रचलाय पूर्णपणे पार पाडायचं आहे. त्यामधून 13 धाबा आल्यात म्हणजे अजूनही कदाचित आपल्या संघासाठी अर्थातच 8 चेंडू 23 धाबेंची आवश्यकता आहे. 40 एका बाजूला 40+ खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडवली टीमचे खेळाडू आहेत. दोन्ही संघाची अटीतटीची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हॅलो ओला ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रुपेशदा गायकवाड, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि एक सन्माननीय उपाध्यक्ष रायगड जिल्हा भाजपा राकेश शेठ गायकवाड या सर्व मान्यवरांचं येथे नांदगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू रमन. यस सागरजी या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. आता दडबण प्रेशर उरलाय जरूर. येणारे 8 बॉल 23 धाबेंची आवश्यकता आहे. यस जजमेंट दाखवलाय परंतु हा चेंडू एकच धाबेचा येणार आहे. आऊसफिल खराब मैदान थोडंसं अपुरं आणि डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाली एक धाव एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाबेंचा समीकरण नक्की पुढे जाईल. अर्थात स्कोरगार्ड वरती धाबा आपण पाहिल्या तर आल्यात आता 14 म्हणजे अजूनही 22 धाबेंची गरज आहे. 7 बॉल 22 धाबा 22 धाबा 7 बॉल हा समीकरण आता सध्याच्या स्थितीत मैदानाच्या आतमध्ये उरलाय जरूर. ओव्हरमधील नेक्स्ट बॉल आपला भेटीला आहे. शेवटील बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण प्रेम पाटीलला पाहतोय. वडवली गावचा खेळाडू आपल्या गावाकरिता खेळण्यासाठी जरूर बहरतोय. इथे मात्र चेंडूला ट्रॅप केला. शॉट गल्ली बॉन्ड क्षेत्रामध्ये डायरेक्ट कोशिश जरूर केली होती परंतु इथे आपण पाहिलं तर थोडंसं यष्टीरक्षकानं अतिशय चांगली मेहनत केली आणि नक्कीच मेहनतीचा फल म्हणजे फलंदाजांना मिळालं एका धाबेच्या मदतीनं टोटल धाबेचं समीकरण आपण 15 वरती पाहतोय. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 21 धाबेंची गरज आहे. अतिशय चांगलं सौंदर्याचा प्रतित्व घडवणारा हा क्रिकेटचा सौंदर्य. क्रिकेटने प्रत्येक खेळाडूला घडवलंय, क्रिकेटने प्रत्येक खेळाडूला लढवलंय आणि नक्कीच मी तर म्हणेन की तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असताना जास्त वेल टीम मिटिंग हे अर्थातच पंच घेऊन देऊ नका कारण अजूनही आपले बरेच सामने पेंडिंग आहेत. खऱ्या अर्थानं अंधार हा लगेच होतो. ओव्हर टू महेंद्र सर. दरम्यान देविदास इलेव्हन क्रिकेट संघ कुडावे संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेच आपला सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. देविदास इलेव्हन संघ कुडावे विपक्ष या सामन्यातून जो संघ विजय होईल यांच्यात सामना रंगणार आहे दुसऱ्या फेरीचा. तर देविदास इलेव्हन संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ओव्हर टू हिरामन सर. यस 6 बॉल 21 धाब्यांचं समीकरण हे गाठलंय जरूर परंतु आता बरसाबा लागेल बहराबा लागेल प्रति हल्ल चढवावे लागतील प्रत्येक बॉलवरती. यस यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅप केला आहे. नक्कीच मी तर म्हणे की गल्ली पाणी क्षेत्रामध्ये एकाच धाबेचा येणार आहे चेंडू. जसं जसं चेंडू जातील एक एक धाबेचं तसं तसं विजयाच्या पाटलावरती वडवली संघ जाईल. आता 5 बॉल 20 धाबेंची आवश्यकता आहे. 2 षटकार 2 चौकार बोलणं किती सोपं परंतु ज्या वेळेला आपल्या हातामध्ये चेंडू असतं ज्या वेळेला आपल्या हातामध्ये बॅट असतं त्या वेळेला करणं किती मुश्किल असतं हे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू गुडलेन लाईन पकडली जरूर. जसं डॉट चेंडू जातील तसं तसं विजयाच्या पटलावरती झुंकताना आपल्याला वडवली टीम पाहायला मिळेल परंतु अतिशय मेहनतीचा फल प्रत्येक टीमला मिळत असतं आणि तो मेहनतीचा फल या 2 संघामधून कुठल्या संघाला मिळणार. आता 4 बॉल 20 रन. यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅप केला बॅक टू द फिल्डर परंतु इथे सर्कलच्या आतमध्ये चेंडू मात्र भूमीला दान झाला आणि त्या चेंडूवरती मिळाली एकच धाव. आता सामना कदाचित 40+ खेळाडूंना सोडलाय. मंगेश गायकरवरती असणारी जबाबदारी परंतु जबाबदारी स्वीकार करत असताना मंगेशनं विकेट टाकला. त्यानंतरचं थोडंसं दडपणीत आला हा 40+चा खेळ परंतु इथे नक्कीच मी तर म्हणे की डिकडच्या स्वरूपात बॅटकरच्या सहाय्यानं आलेली एक धाव एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाबेंचं समीकरण 18 धाबा स्कोरगार्डवरती आल्याच जरूर. आता सामना जिंकलाय सामना संपलाय तो 98% अर्थात वडवली टीमच्या बाजूला 2 चेंडू फेकायचे आहेत 100% होण्यासाठी. 19 धावा. यस एक धाव आली जरूर डिकडच्या स्वरूपात परंतु इथे दोन्ही संघाचं कौतुक करूया कारण खूप लो स्कोरिंगचा सामना कारण 36 धावा 40+च्या गोलंदाजांना अतिशय खूप मेहनत केली परंतु ज्या वेळेला बॅटिंग लाईन आली आपली
त्यावेळेला बॅटिंग लाईनची मेहनत आपली झाली नाही आहे आणि या ही स्पर्धा कदाचित आपल्याला सोडावी लागली. हा प्रकारचा बॉल, परंतु इथे दोन्ही संघाचं हार्दिक 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 स्वागत करूया. मॅन ऑफ द मॅच नक्कीच. चला आपण समोरच्या टीमला हँग करा, जेणेकरून क्रिकेटची दोस्ती, क्रिकेटचं मैत्रीचे नातं आपल्या या क्रिकेटमध्ये टिकून राहावं यासाठी जरूर प्रयत्न करतोय.